प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. घेऊया आपलं बायबल आपण आपल्या हातामध्ये. प्लीज आपलं बायबल तुम्ही घेऊन या. आपलं बायबल घेऊया प्रत्येक जण बोलूया. जीवनामध्ये आध्यात्मिकरित्या जो स्थिरपणा पाहिजे, ही तत्परता पाहिजे, आज मला पवित्र शास्त्राद्वारे परमेश्वर मार्ग प्रकट करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास ठेवा की परमेश्वर आज देखील आम्हाला अजून अभिषेक आणि सामर्थ्य पुरवत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही गप नाही बसावं, तुम्ही रिस्पॉन्स द्यावा. तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य येणाऱ्या वचनाला ज्यास तुम्ही आमेन म्हणता, प्रेज गॉड म्हणता, हालेलुया म्हणता, तुम्ही सहमती देता, होय परमेश्वर याचप्रमाणे वचन माझ्यामध्ये करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतरांना लाजून जमणार नाही, तुमचा होकार देऊन तुम्ही तुमचा अभिषेक मिळवायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा पुन्हा तोच विषय आहे पेंटिकॉस्ट, म्हणजे पवित्र आत्म्याबद्दल. त्या पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. जर तो असेल तर 100% आमची आध्यात्मिक उन्नती होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय तुम्ही लिहून घेऊ शकता. आत्मिक जीवनामध्ये स्थिरपणा पाहिजे. आत्मिक जीवनामध्ये काय पाहिजे? स्थिरपणा पाहिजे. आजचा हा विषय आहे आणि पवित्र आत्म्यावरच हा आजचा विषय आधारित आहे. जे काही प्रभूने मला प्रगट केलं मी तुमच्या समोर ते ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, काही वचन आपण काढू. थोडंसं स्टार्टिंगला आपण फास्ट जाणार आहोत. ब्रदर आपल्यामध्ये वचन वाचतील, मी तुम्हाला संदर्भ देईल. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 6वं वचन. येशूने त्याला म्हटले, मार्ग व सत्य व जीवन मीच आहे. कोणीही माझ्यामधून आल्या वाचून बापापाशी येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, थोडंसं लक्ष माझ्याकडेच द्या, नंतर तुम्ही बायबल ओपन करा. काही वचन मी फास्ट घेणार आहे. पहिलं वचन आपण वाचलं, मार्ग सत्य व जीवन कोण आहे? प्रभू येशू. प्लीज बोला, कोण आहे? प्रभू येशू. पहिल्यांदा ऐकलं का? नाही. प्लीज बोला, पहिल्यांदा ऐकलं का? आम्हा सर्वांना माहिती आहे का मार्ग सत्य आणि जीवन प्रभू येशू आहे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रभूची गरज आम्हाला आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय? आमच्या जीवनामध्ये आम्हाला कसली गरज आहे? परमेश्वराची. माहिती आहे सर्वांना? ओके, वाचूया स्तोत्र संहिता 119 त्याचं 105 वचन. तुझे वचन माझ्या पायास दीप व माझ्या वाटेला प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं वचन पावलांसाठी काय? दिवा, आणि मार्गांसाठी काय? प्रकाश आहे. म्हणजे हे वचन आम्हाला वाचण्याचं महत्व पटवून देतं. हे वचन आम्हाला वाचण्याचं महत्व पटवून देतं का वचन आमच्या जीवनामध्ये किती गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. वचन कशामध्ये आहेत? बायबलमध्ये आहेत. आहेत. हे वचन गरजेचे आहेत, हे वचन महत्वाचे आहेत. कोणासाठी? माझ्यासाठी. कोणासाठी? माझ्यासाठी. माहिती आहे? प्लीज बोला, माहिती आहे तुम्हाला येस. का तुम्ही रोजची भाकर खाल्ली पाहिजे? प्लीज बोला चर्च, माहिती आहे तुम्हाला? हो. वचनाचं महत्व आम्हाला माहित पाहिजे. तर वचन आमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया अजून एक वचन, थेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 17 वचन. थेसलोनिकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 17 वचन. प्रार्थना अखंड करा. प्रार्थना कशी करा? अखंड करा. किंवा निरंतर करा. प्रार्थना अखंड करा किंवा निरंतर करा. प्रार्थना काय करते? प्रार्थना आमचं मन मोकळं करते. प्रार्थना आमचं मन काय करते? मोकळं करते. बायबल जरी सांगतं का परमेश्वर तुझ्या प्रार्थना करण्या अगोदर प्रभूला माहिती की तुझ्या अंतःकरणामध्ये काय आहे, तरी देखील जोपर्यंत प्रार्थना करत नाही मनाचं समाधान आम्हाला मिळत नाही. म्हणून प्रार्थना केल्याने आमचं मन हलकं होतं. प्रार्थना भविष्यात जाऊन कार्य करू शकते. प्रार्थना ते बंधन तोडू शकते जे प्रत्यक्षात आम्ही तोडू शकत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रार्थना पाहिजे. काय पाहिजे? पहिलं आपण पाहिलं वचन. काय पाहिलं? वचन. दुसरं काय पाहिलं? प्रार्थना. वचन पण गरजेचं आहे, प्रार्थना पण आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. बायबल पण सांगतं का प्रार्थना निरंतर करा किंवा कशी करा? अखंड करा. प्रेज द लॉर्ड. पहिलं काय गरजेचं आहे? वचन. दुसरं काय गरजेची आहे? प्रार्थना. तिसरं वचन घेऊया ठिकाणी आपण मत्तय 18वा अध्याय आणि 20 वचन. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं, म्हणजे कशाबद्दल बोलतोय परमेश्वर? सहभागितेबद्दल. कशाबद्दल? सहभागितेबद्दल. दोघं किंवा तिघं कुठं आपण जमतो? एकत्र जमलो. चर्चमध्ये. कुठं? चर्चमध्ये. म्हणजे चर्च पण आम्हासाठी कसं आहे? गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही माझ्या नावाने एकत्र येतात ती बाग बनती. काय बनती? आणि बागमध्ये काय वाहतात? नद्या वाहतात. आपला पवित्र आत्म्याचा विषय कंटिन्यू आहे. ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं माझ्या नावाने काय जमतात? एकत्र येतात. एकत्र येणं म्हणजे काय तयार होणं? बाग तयार होणं. काय तयार होणं? बाग आणि तयार जिथं बाग आहे तिथं काय वाहती?
नदी वाहते. म्हणून तो म्हणतो का ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं तिथं माझा आत्मा आहे. म्हणजे सहभागिता आम्हाला गरजेची आहे, कारण देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन आम्ही पूर्णपणे मोकळ होऊ शकतो किंवा आत्म्याने आम्ही अजून भरू शकतो. प्रेज द लॉर्ड. समजतंय? पहिलं काय गरजेचं आहे? वचन, प्रार्थना आणि सहभागिता. प्रेज द लॉर्ड. अजून एक पॉइंट घेऊ या ठिकाणी आपण. दानियल 9वा अध्याय आणि 3रं वचन. मग उपास करून व गोंताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी मागणे करावे, म्हणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावले. हा, पुन्हा रीड करा स्लोली. मग उपास करून. हा, काय करून? उपास करून. हा, दानियल म्हणतो का मी प्रभूकडे प्रार्थना केली, पण प्रार्थना अगोदर काय केला? मी उपास. काय केला? उपास केला. उपास पण आम्हासाठी कसा आहे? गरजेचा आहे. पहा, आता जो संदेश आहे हा पुन्हा बेसिक पॉइंट्स वर आहे. आमच्या जीवनामध्ये वचन गरजेचं आहे, आमच्या जीवनामध्ये प्रार्थना गरजेची आहे, आमच्या जीवनामध्ये सहभागिता गरजेची आहे, आमच्या जीवनामध्ये उपास करणं हे गरजेचं आहे. कारण स्तोत्रसंहिता तो या प्रकारे पण म्हणतो की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ आहेत त्याची पानं कोंबजत नाही, ऋतूमध्ये आपलं काय देतं? फळ देतं. म्हणजे ख्रिस्ती जीवन किंवा विश्वासार्ह जीवन या सर्वांमध्ये प्रार्थना असो, वचन असो, आराधना असो, सहभागिता असो, उपवास असो, हे सर्व कसे आहेत? गरजेचे आहे. गरजेचे. हे कसे आहेत? सर्व गरजेचे आहेत. कारण वचनाद्वारे देव बोलतो. वचनाद्वारे कोण बोलतो? देव बोलतो. नेहमी भविष्यवादी नाही येणार, नेहमी भविष्यवादी येणार नाही, तुमची भविष्यवाणी करून जाणार नाही. देवानी वचने का पाठवले? कारण वचनाद्वारे तुम्हाशी बोलावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, जो मुख्य उद्देश होता जुन्या करारामध्ये, ज्या वेळेस त्यांना पवित्र शास्त्र समजत नव्हतं, देवाच्या वाटेत ते चालत नव्हते, त्यांनी पाप केल्यामुळे त्यांचे कान जड झाले होते, त्यांना प्रभूची वाणी ऐकू येत नव्हती, म्हणून देवाने भविष्यवाणी उभे केले जेणेकरून त्यांच्यापर्यंत देवाची काय पोहोचावी? वाणी पोहोचावी. पण तुमचे कान जड झालेत का? प्लीज बोला, कान जड झालेत का? तुमचं अंतःकरण एवढं कठीण झालं का की तुम्ही डायरेक्ट देवाला ऐकू शकत नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्यवाणी चुकीची आहे का? मग नाही, भविष्यवाणी उत्तम आहे, त्याच्याद्वारे देव आम्हाला प्रोत्साहन देतो. पण नेहमी भविष्यवाणी ऐकण्यासाठी पळावं हे उचित नाही, परंतु वचनाद्वारे देवाची वाणी ऐकावे हे उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? इस्रायलचं अंतःकरण कठीण होतं म्हणून भविष्यवादी उभे केले, कारण त्यांना डायरेक्ट देवाची भाषा समजत नव्हती, म्हणून भविष्यवादी देवाची भाषा त्यांना समजवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला आठवड्यात तुमच्याशी एक भविष्यवाणी नाही करायची, या पवित्र वचनाद्वारे देवाला रोज आम्हाशी बोलायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, समजतंय वचन? देवाला कसं बोलायचं? रोज बोलायचं. कारण आपण त्याला पिता म्हणतो. काय म्हणतो? पिता म्हणतो. पिताला आठवड्यात एक दिवस भेटेल नाही आवडत. पित्याला वाटतं का रोज मी माझ्या लेकरांशी काय करावं? बोलावं, त्यांना इन्करेज करावं, त्यांना प्रोत्साहन करावं, त्यांना माझा मार्ग प्रकट करावा. म्हणून वचन आमच्या जीवनामध्ये महत्वाचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी प्रार्थना. का प्रार्थना असं मी सांगितलं का ज्या गोष्टी आपण प्रत्यक्षात करू शकत नाही त्या गोष्टी काय करतात? प्रार्थना करतात. समजा एखाद्या व्यक्तीला मला बदलायचं, पण मला माहिती आहे जर मी त्याच्याशी बोललो तो वाद होणार. काय होणार? वाद होणार किंवा तो सहमत होणार नाही, मग पुन्हा एक नवीन भांडण उत्पन्न होणार. पण प्रार्थना अशी असती की जिथं आम्हाला मर्यादा आहे त्या प्रार्थना त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीला बदलू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून प्रार्थना पण आमच्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? काय आवश्यक आहे? प्रार्थना. प्रार्थना पण केलीच पाहिजे, कारण प्रार्थनेला आपलं मन मोकळं होतं, प्रार्थनेला आपण आपली विनंती प्रभू समोर सांगतो, प्रार्थनेला आपण आपले मार्ग तयार करतो, प्रार्थनेला आपण आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये इन्व्हिटेशन देतो. म्हणून प्रार्थना आमच्या जीवनामध्ये गरजेची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि थर्ड पार्ट पहिला आपण सहभागिता. कारण सहभागितेमध्ये एक तिसरा दृष्टिकोन आमच्या जीवनामध्ये येतो. आपण आपलं व्यक्तिगत बायबल वाचतो, व्यक्तिगत प्रार्थना आहे, पण कधी कधी ज्या प्रकारे आपण वचन समजलं पाहिजे ते वचन आम्हाला समजत नाही, आणि म्हणून बागेमध्ये येणं म्हणजे चर्चमध्ये येणं हे खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण चर्चचा मस्तक परमेश्वर आहे, चर्चचा मस्तक परमेश्वर आहे, आणि प्रभूने वचन दिलं ज्या वेळेस तुम्ही माझ्या नावाने एकत्र येणार माझा प्रेझेन्स, माझा आत्मा इथं वाहू लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्या ठिकाणी कधी कधी व्यक्तिगत घरी प्रार्थनेला बसलो तो बसूशी वाटत नाही, लक्ष इकडे तिकडे भटकतं, विचार मिळत नाही. पण या ठिकाणी कदाचित दुसरा माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, तो उत्तम आराधना करतोय, वचन करतोय, तो देवाच्या आत्म्याला बोलवतो, तर त्याच्या हेल्पद्वारे तुम्ही स्वतःला इथं मोकळं करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? सहभागिता आम्हासाठी खूप गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट पॉइंट मी घेईल उपवास. उपवास आम्हाला आत्म्यात स्ट्रॉंग करतो. आत्म्यात काय करतो? स्ट्रॉंग करतो. म्हणून या सर्व गोष्टींची गरज कोणाला? प्लीज बोला, कोणाला? प्रत्येकाला आहे. आम्हा प्रत्येकांना आहे. तरी पण असं पाहायला मिळतं की जेवढं वचन आपण वाचलं पाहिजे तेवढं वचन आपण वाचत नाही. जेवढी प्रार्थना केली पाहिजे ती प्रार्थना आपण करत नाही, उपवास आपण करत
नाही. आणि सहभागिता पण आपण आपल्या मनानुसार सहभागिता येतो. कसं? मनानुसार. म्हणजे वचन पण वाचायचं, भेटला टाइम तर वाचलं वचन, भेटला टाइम तर केली प्रार्थना, जमलो तर आलं सहभागितेला, जमलो तर केला उपवास. म्हणजे जी तत्परता आणि जी एकाग्रता आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये पाहिजे ती आज परमेश्वराला पाहायला दिसत नाही. Praise the Lord. हालेलुया. मग आम्हाला माहित नाही का वचन गरजेचं आहे? माहित आहे. प्लीज बोला, माहिती आहे का नाही? माहित आहे. माहिती आहे का नाही? चर्च गरजेचं आहे? माहिती आहे. माहिती आहे का नाही? उपवास गरजेचे आहेत? माहित आहे का वचन गरजेचं आहे, प्रार्थना गरजेची आहे, सहभागिता गरजेची, उपवास गरजेचे आहे. तरी पण आम्हाला असं पाहायला मिळतं का हे उत्तम आहे, हे केलं पाहिजे, तरी पण ते आमच्याकडून होत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? प्रार्थनेला वाटतं का बसावं, पण असं वाटतं ना एक तासाने बसणारच आहे. एक तास करता करता दिवस निघून जातो, पण आपण काही प्रार्थनेला बसत नाही. नाही. वचन वाचायला बायबल उघडलं बी तर स्टार्ट तर आपण करतो, पुन्हा त्या विचारात असं गुरफटतो का लक्षच लागत. सहभागितेला पण यायचं असतं, पण अचानक असं काहीतरी काम निघून जातं, तर कुठेतरी आम्ही गुरफटले जातो, त्या दिवसाची सहभागिता आमच्याकडून हुकून जात. आम्हाला माहित आहे हे आमच्या गरजेचं आहे, आम्हाला माहित आहे की याद्वारे आम्हाला फायदा मिळणार आहे, आम्हाला माहित आहे की याद्वारे प्रभूच्या आशीर्वाद आम्हाला मिळतील, तरी पण असं आम्हाला पाहायला मिळतं की हे महत्वाचं आहे, तरी ते आपण करत नाही, परंतु त्याच गोष्टींना प्राधान्य देतो जे प्रभूच्या विरोधात आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? ओके. सिगरेटचं पाकिट पाहिलंय का? सिगरेटचं पाकिट, त्याच्यावर कसलं चित्र आहे? एक व्यक्तीला कॅन्सर दाखवलाय. काय दाखवलाय? एक विकाराचा फोटो दाखवलाय आणि असं लिहिलंय इट इज इंज्युरियस टू युअर हेल्थ. किंवा दारूची बॉटल, त्याच्यावर पण काय लिहिलं असतं? इट इज इंज्युरियस टू युअर हेल्थ. गुटख्याचं पाकिट, त्याच्यावर पण लिहिलं असतं इट इज इंज्युरियस टू युअर हेल्थ. तिथं लिहिलंय हे धोकेदायक आहे, हे घातक आहे, तरी पण मनुष्य त्या गोष्टी करतो. इथं लिहिलंय हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे, हे तुमच्यासाठी उत्तम आहे, तरी देखील आम्हाला असं पाहायला मिळतं की जे घातक आहे ते आम्ही करतो, जे फायदेशीर आहे ते आम्ही करतच नसतो. Yes, yes. Praise the Lord. आणि सवय आतापासून नाही, ही सवय जी आहे ती एदेन बागेतून आली. कुठून आली? एदेन बागेतून. तिथं जीवनाचं झाड होतं. कोणतं झाड? जीवनाचं. आणि बरे वाईटाचं. प्रभू मानला बाकी सगळे फळ का, जीवनाची फळं देखील तू खाऊ शकतो, पण बायबल सांगतं की त्यांनी जीवनाचं फळ नाही खाल्लं. कोणतं फळ खाल्लं? जे नाही म्हटलं ते माणूस करतो. सिगरेटवर लिहिलं घेऊ नको, दारूवर सांगितलं करू नको, जे नाही म्हणतो ते तो करतो, जे कर म्हणतो माणूस ते करतच नाही. Praise the Lord. हालेलुया. मी स्वभाव सांगतो. काय सांगतोय? स्वभाव. आईदेन बागेतून आलेला स्वभाव आहे, अजून चाललं असतं. जीवनाचं झाड होतं का नाही मध्यभागी? होतं. ते खाऊन त्यांना जीवन मिळालं असतं आनंद कालाचं, पण ते नाही खाल्लं. जे नको म्हणला ते त्यांनी खाल्लं. म्हणजे हा स्वभाव आहे, जे नको म्हणलं ते करायचं, जे कर म्हणलं ते नाही करायचं. Praise the Lord. हालेलुया. वचन गरजेचं आहे. आम्हाला माहित आहे की वचनामध्ये ताकद आहे, वचन आम्हाला प्रोत्साहन देतं, निराशेतून बाहेर काढतं. नाही वाचत वचन. प्रार्थना गरजेची आहे. प्रार्थनेला आपण देवाच्या संपर्कात येतो, तो अनुग्रह आम्हाला मिळतो. आपण नाही करत प्रार्थना. उपवास महत्वाचा आहे, कारण उपवासाद्वारे आध्यात्मिकता आपण बलवान होतो. आपण नाही करत उपवास. सहभागिता महत्वाची, कारण इथं आल्याने विचार मोकळे होतात, रिफ्रेश आपण होऊन जातो, पुन्हा एक नवीन ताकद मिळते. तरी देखील सहभागिता आमच्याकडून जमत नाही आहे. प्रभू म्हणतो जे कर ते आपण करत नाही, आणि जे नको म्हणतो ते आपण ते करतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? आपण तत्पर नाहीये. आपण कशाने येत? तत्पर नाही. प्रार्थनेला बसलो म्हणजे भीतीने बसतो. कशाने बसतो? भीतीने. नको नको ख्रिस्ती, आपण थोडी तरी प्रार्थना केली पाहिजे, लोक काय म्हणतील आपल्याला. कळतंय? प्रार्थना जरी बसलो, कशाने बसतो? भीतीने. किंवा एक औपचारिकता आहे का आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे रुटीन लावून दिलेलं आहे. घराबाहेर निघायच्या अगोदर काय करायची? प्रार्थना करायची. प्रार्थना केल्याशिवाय बाहेर नाही पडायचं. रात्री झोपायच्या पहिले नक्कीच काय करायची? प्रार्थना करायची. दिवसामध्ये एकतरी काय वाचायचा? शास्त्र भाग. म्हणजे या ठिकाणी काही काही गोष्टी आम्ही अशा करतो, त्यामधून आम्ही आत्म्यातून त्या करत नाही, फक्त करायच्या म्हणून करतो किंवा भाग पडतो म्हणून आम्ही करतो. आत्म्यातून तत्परतेने त्या गोष्टी दिसत नाही. Praise the Lord. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे की आपण जे करावं ते आत्म्यातून करावं, उत्सुकपणाने करावं, आणि त्यामध्ये आपण तत्पर असावे. कसं असावं? तत्पर असावं. तत्पर असावं, कारण ते तत्पर असणं आम्हाला खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? कसं पाहिजे? तत्पर पाहिजे. जर स्कूलला रेग्युलर नसेल तर पर्सेंटेज चांगले येतील का? नाही. त्याच प्रकारे प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूच्या महिमेमध्ये, प्रभूच्या आराधनेमध्ये, वचनामध्ये आम्ही तत्पर नसलो तर आमचं पण आध्यात्मिक जीवन जास्त स्ट्रॉंग होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रभूने वचन का पाठवलं चर्च? कारण देवाची इच्छा आहे आम्ही तत्पर व्हावं. कसे व्हावं? तत्पर व्हावं. आम्ही तत्पर व्हावं. प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागिता असो, वचन असो, उपवास असो, प्रार्थना असो, एखाद्या मीटिंग्स असो, क्रुसेड असो, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही तत्पर पाहिजे.
Praise the Lord. हालेलुया. आणि तत्पर आम्ही केव्हा होणार, ज्यास आम्हाला पवित्र आत्मा मिळणार. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला काय मिळणार? पवित्र आत्मा. वाचू या ठिकाणी आपण आता उघडूया सर्वजण प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 42 वचन या ठिकाणी वाचू. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. सर्वांनी काढलं? ओके, पुन्हा रीड करते ब्रदर स्लोली. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. कसे आहेत? स्थिरपणाने तत्पर. प्लीज बोला, कसे आहेत? स्थिरपणाने. स्थिर आहेत. कसे आहेत? स्थिर आहेत. आणि दुसरे तत्पर आहेत. तत्पर आहेत. आम्ही आहोत, आम्ही पण प्रार्थना करतो, आम्ही पण बायबल वाचतो, आम्ही पण सहभागितामध्ये येतो, पण आमच्यामध्ये स्थिरपणा आणि तत्परपणा प्रभूला दिसत नाही. Praise the Lord. हालेलुया. स्थिरपणा आणि तत्परपणा प्रभूला दिसत नाही. सहभागीचा टाइम पण कधी आपण टाइमावर आहे, कधी बिफोर टाइम आहे, कधी आफ्टर टाइम आहे. स्थिरपणा आहे का? नाही. प्लीज बोला, आपल्या चर्चच्या टाइम मध्ये आपण स्थिर आहोत का? त्याच प्रकारे आपल्या घरच्या प्रार्थनेमध्ये पण आपण स्थिर नाही. जमल तसं बायबल वाचतो, जमल तशी प्रार्थना करतो आणि जमल तसा आपण उपवास करतो. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये स्थिरपणा आणि तत्परपणा नाही. पण इथं आम्हाला दिसतं का जे प्रेषित ज्यांना पवित्र आत्मा मिळला, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर हे शिष्य स्थिर आणि तत्पर आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? आपण इथं असं वाचतो आणि तो प्रेषितांच्या शिक्षणात, प्रेषित कोण होते? हे देवाचे शिष्य होते. कोण होते? देवाचे शिष्य होते. आणि या शिष्याने ज्यास पवित्र आत्मा मिळाला, ज्यास त्यांना पवित्र आत्मा मिळाला, आता हे लोक गप्प बसत नाही, परंतु आता यांच्यामध्ये स्थिरपणा आणि तत्परपणा येत आहे. Praise the Lord. हालेलुया. ज्यास पवित्र आत्मा येतो, आम्हाला काय मिळतो? स्थिरपणा. स्थिरपणा आणि तत्परपणा आमच्यामध्ये येतो. कारण आतमध्ये असा कुणीतरी आमच्यामध्ये येतो जो आम्हाला इन्करेज करतो, जो आम्हाला प्रोत्साहन करतो, जो आम्हाला देहाच्या गोष्टीमध्ये हरू देत नाही, जो आम्हाला प्रार्थनेकडे, वचनाकडे, उपवासाकडे, देवाच्या सहवासामध्ये आम्हाला इन्करेज करतो आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तत्परता येते. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? कारण हे ते शिष्य आहे, ज्या वेळेस एक लेकराला फिट यायची, दुष्ट आत्मा लागलेला होता, शिष्यांकडे आणलं, पण त्यांच्याकडून तो निघत नव्हता. मग येशू ख्रिस्तांना म्हणतो, उपास प्रार्थना करणं कसं आहे? म्हणजे त्यावेळेस ते उपास प्रार्थना करत नव्हते. पण या ठिकाणी आम्हाला कळतं का ज्यास पवित्र आत्मा त्यांना मिळतो, आता येशू ख्रिस्तांच्या बरोबर नाहीये, पण पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आणि तो त्यांना स्थिर आणि तत्पर करतो. Praise the Lord. हालेलुया. येस, एक टाइम होता का दूर आत्मा निघाला का? नाही. प्रभूने लगेच सांगितलं, काय नाही केलं तुम्ही? उपास. तुम्ही तत्पर नाहीयेत. कसे नाहीयेत? तत्पर नाही. पण ज्यास पवित्र आत्मा मिळतो, आता हे लोक तत्पर आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतं? ज्यास पवित्र आत्मा मिळणार, तुम्हाला आतमधून कोणीतरी इन्करेज करणार. Praise the Lord. आणि मग ज्यास पवित्र आत्मा मिळतो, तुम्ही भाग पडता म्हणून करत नाही, फोर्स करता म्हणून तुम्ही करत नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्या प्रेमात पाडतो आणि मग तुम्ही आत्म्यातून देवाच्या मागे वाहू लागता. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? आज लोक प्रार्थना करतात भीतीमुळे करतात. कशामुळे? भीतीमुळे. नाही, प्रार्थना कर, ऍक्सिडेंट होईल, बाहेर जायचं. काय मनामध्ये? भीती आहे. भीती. जायचं कुठंतरी, प्रार्थना करून जा, अकस्मात काहीतरी होऊ शकतं. भीतीमुळे प्रार्थना आहे, कुणाच्या दडपणामुळे प्रार्थना आहे, चर्चच्या फोर्समुळे प्रार्थना आहे. चर्च प्रार्थना केली पाहिजे, चर्च बायबल वाचला पाहिजे. एक बोधरेशन आहे, एक बोधरेशन आहे. आणि म्हणून बोधरेशन म्हणून आपण करतो. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल, बोधरेशन म्हणून नाही, भीती म्हणून नाही, परंतु देवाचं प्रेम तुमच्यामध्ये उत्पन्न होईल आणि एका प्रेमापायी तुम्ही देवाची महिमा करणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, समजतंय? आज पुष्कळ लोक करतात. कशामुळं? भीतीमुळं. कशामुळं? भीतीमुळे. भीतीमुळं किंवा एक लाज वाटते की नाही, आपण ख्रिस्ती आहे, आपण विश्वास आहेत, बायबल वाचलं पाहिजे, थोडीफार प्रार्थना आपल्या लेकरांना आलं पाहिजे, 4 लोकांनी देवाच्या शास्त्राबद्दल विचारता आपण काय उत्तर देणार, म्हणून यासाठी आपण कधी कधी बायबल वाचतो. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, भाग पडतं म्हणून नाही, तुम्ही देवाच्या प्रेमात पडता म्हणून तुम्ही देवाच्या मागे पडू लागता. Praise the Lord. हालेलुया. आणि देवाची ती इच्छा आहे की तुम्ही देवाच्या प्रेमात पडावं. Praise the Lord. हालेलुया. त्याच्या प्रेमात आपण पडतो, त्याच्याशिवाय आम्हाला काही सुचत नाही. म्हणून ज्यास आम्ही देवाच्या प्रेमात पडणार, आम्हाला प्रभू शिवाय दुसरं काही सुचणार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतं वचन? आपण जगिकरित्या एखादा आकर्षण मनामध्ये लागतं, मोबाईलचं असेल, मग त्याचं अट्रॅक्शन असं असतं का दिवस रात्र हातामध्ये काय असतो? मोबाईलच असतो, दुसरं काही सुचत नाही. त्याच प्रकारे ज्यास तुम्ही प्रभूचं अट्रॅक्शन तुम्हाला होईल, प्रभूच्या प्रेमात तुम्हाला पडल, मग दुसऱ्या गोष्टीमध्ये रसच वाटणार नाही. ऑटोमॅटिक प्रार्थना होईल, ऑटोमॅटिक वचन चालू होईल, ऑटोमॅटिक उपवास तुम्ही करू लागताल आणि तुमची सहभागिता, तुमच्या प्रार्थना, तुमच्या क्रुसेड मीटिंग, कॉन्फरन्स ऑटोमॅटिक वाढल्या जातात. Praise the Lord. हालेलुया. कारण असं वाचायला बसतो तो भाग पडतो म्हणून आपण बसतो. म्हणजे पवित्र आत्मा मिळतो ना, असं वाटतं की देवा अजून काय खजाना मला मिळेल.
कोणतं वचन मला उघडल, त्याचं प्रगटीकरण काय असेल, मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतील की देवा तू असं का बोलला, याच्या मागचा उद्देश काय, प्रभू मला ते शिकायचं. एक आतमध्ये पवित्र आत्मा भूक उत्पन्न करतो आणि आम्हाला देवाच्या सहवासामध्ये अजून जवळ जवळ घेऊन जातो. Praise the Lord. हालेलुया. हे शिष्य ज्यांना काही येत नव्हतं, जे तत्पर नव्हते, पण ज्यास पवित्र आत्मा मिळाला हे लोक तत्पर झाले. Praise the Lord. हालेलुया. आज आम्ही पण निश्चय करतो, नवीन वर्षाला निश्चय करतो, एखाद्या मीटिंग मध्ये जरा फटका बसला तर आम्ही निश्चय करतो की नाही आता रेग्युलर स्टार्ट करणार. कसं स्टार्ट करणार, रेग्युलर. आता रेग्युलर बायबल, आता रेग्युलर उपवास, आता रेग्युलर प्रार्थना. पण पुन्हा एक महिन्यानंतर त्या टीटीचं इंजेक्शन काय होऊन जातं, त्याचं पॉवर काय होऊन जातो, कमी होऊन जातो. पण पवित्र आत्मा ज्या तुमच्यामध्ये आला, तुमचा पॉवर कमी होणार नाही. रोज आणि रोज तो तुम्हाला अभिषेकामध्ये, सामर्थ्यामध्ये नवीन करणार आणि देवाच्या अधिक आणि अधिक जवळ आणणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, जस पवित्र आत्मा येतो आम्हाला तो एक निराळा मनुष्य बनवून टाकतो, एक वेगळा मनुष्य बनवून आम्हाला तो टाकतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन चर्च, आम्हाला आत्म्यात स्ट्रॉंग व्हायचं. कशामध्ये स्ट्रॉंग व्हायचं, आत्म्यामध्ये. आपण करतो प्रार्थना, येतोय चर्चला, वाचतोय वचन, पण तत्परता दिसत नाही. काय दिसत नाही, तत्परता. तत्परता पाहिजे प्रभूला. यांच्यामध्ये तत्परता होती, स्थिरपणा होता. तो स्थिर आणि तत्पर जसं आम्ही असू, आमच्यामध्ये प्रभूला महिमा मिळणार. Praise the Lord. हालेलुया. वाचूया अजून एक वचन या ठिकाणी आपण, त्याचं 46 वचन. आणि ते दररोज मंदिरात एक चित्ताने व तत्परतेने एकत्र जमत असत व घरोघरी भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व मोकळ्या मनाने आपले अन्न एकत्र खात असत. हा, लक्षपूर्वक ऐका. आणि ते दररोज मंदिरात एक चित्ताने व तत्परतेने एकत्र जमत. कसे, एकत्र एक जमत. चित्ताने. कसे, एक चित्ताने व एक तत्परतेने. चित्ताने व तत्परतेने. तत्परतेने. म्हणजे उत्सुकता असायची. काय असायची, उत्सुकता असायची एकत्र येण्याची, देवाच्या वाटण्याची घेवण-देवण करण्याची. कारण यांना पवित्र आत्मा मिळाला आणि जस पवित्र आत्मा मिळाला, तुम्ही सर्वसामान्य माणूस राहत नाही, परमेश्वराचा आत्मा तुम्हाला एक निराळा मनुष्य बनवून टाकतो. Praise the Lord. हालेलुया. ऑटोमॅटिक लोक तुम्हाला म्हणतील मी पण ख्रिस्ती आहे, तू पण ख्रिस्ती आहे, मी पण विश्वास नाही, तू पण विश्वास नाही, पण तुझ्यामध्ये वेगळं काहीतरी आहे. कारण जसं तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो, तो तुम्हाला सर्वसामान्य लोकांसारखा नाही, तुम्हाला तो काहीतरी वेगळं बनवतो. Praise the Lord. हालेलुया. कारण पवित्र आत्मा तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये खूप स्ट्रॉंग करतो आणि मग लगेच कळतं का इतर लोकांमध्ये आणि यांच्यामध्ये फरक आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. वाचू एक वचन या ठिकाणी आपण शमूएलाचं पहिलं पुस्तक 10वा अध्याय आणि 6वं वचन वाचू. आणि यहोवाचा आत्मा पराक्रमाने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाद करशील व पालटून निराळा माणूस होशील. हा, सर्व लक्ष देऊ इकडे वाचते बरोबर. आणि यहोवाचा आत्मा पराक्रमाने तुझ्यावर येईल हा, आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाद करशील व पालटून निराळा माणूस होशील. कसा माणूस होशील, निराळा माणूस. त्याच्यावर काय उतरला, पवित्र आत्मा. प्लीज बोला, काय उतरला. यहोवाचा आत्मा. बायबल सांगतं या ठिकाणी असं लिहिलंय का शाऊल बद्दल शमूएल बोलत होता का ज्यास पवित्र आत्मा तुझ्यावर उतरणार, तो निराळा मनुष्य बनणार. कसा मनुष्य बनणार, निराळा माणूस. मग जीवनाचा उद्देश बदलून जाईल, तुझं लक्ष बदलून जाईल, तुझं बोलणं, वागणं, विचार करणे सर्व काय होऊन जाईल, बदलून जाईल. कारण तू निराळा मनुष्य वाटणार. Praise the Lord. हालेलुया. कसा मनुष्य, निराळा माणूस. प्लीज बोला, कसा मनुष्य. निराळा मनुष्य. निराळा मनुष्य म्हणजे आध्यात्मिक मनुष्य. कसा मनुष्य, आध्यात्मिक प्लीज मनुष्य. बोला, कशा मनुष्य. आध्यात्मिक मनुष्य. निराळा म्हणजे असं त्याचा ड्रेसअप स्टाईल नाही परमेश्वर बोलत. निराळा म्हणजे काय, तू आध्यात्मिक बनशील. कसा बनशील, आध्यात्मिक मनुष्य. Praise the Lord. हालेलुया. आणि मग ती ओळख ऑटोमॅटिक लोकांमध्ये कळल का याच्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कारण पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो, तो गप बसत नाही, तो तुम्हाला टाइम टू टाइम प्रोत्साहन देतो, इन्करेज करतो, तुमच्या निराशमय मनाला प्रोत्साहन करतो, तुम्हाला देवाच्या जवळ ओढतो. कर प्रार्थना, बस वाचण्यासाठी, बस उपवासासाठी, चल सहभागितेमध्ये, चल या प्रेयर मीटिंग मध्ये. तो तुम्हाला आतमध्ये निर्जीव होऊच देत नाही. आतमध्ये तो तुम्हाला आत्मिक केरोसिन टाकत राहतो, एकूण तुमची आध्यात्मिक आग पेटत राहावी आणि तुम्ही निराळे मनुष्य होऊन देवाचा गौरव तुमच्यामध्ये व्हा. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. तो म्हणतो जस पवित्र आत्मा येईल तुम्ही निराळे मनुष्य बनणार. Praise the Lord. हालेलुया. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं विचार करणं हे प्रत्येक वेळेस बदलून जाईल. तुमच्यामधून लोभाचा आत्मा निघून जाईल, तुमच्यामधून मीपणा निघून जाईल. म्हणजे काय, देह तुमच्यामध्ये आहे पण तुमच्यामध्ये देहाची सत्ता राहणार नाही, परंतु आत्मा तुमच्यामध्ये वर्चस्व करणार. Praise the Lord. हालेलुया. आणि ज्या शिष्यांमध्ये आपण वाचतो, पुन्हा वाचूया ते प्रेषितांचे कृत्य सेम 2रा अध्याय 44 वचनापासून वाचा. सेम प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय 44 वचन.
तेव्हा विश्वास धरणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे अवघे पदार्थ सामायिक होते. हा, त्यांचे पदार्थ कसे होते? सामायिक होते. असं नाही का बा, माझं जास्त आहे, मग मी कसं काय वाटायचं? सर्व पदार्थ कसे आहेत? सामायिक आहे. म्हणजे आता हेवा राहिला का? नाही. लोभ राहिला का? नाही. तुझं माझं माझं राहिलं का? नाही. सर्व गोष्टी कशा आहेत? सामायिक आहेत. कारण त्यांना काय मिळालं? पवित्र आत्मा मिळाला. निराळे बनता. तुम्ही कसे बनता? निराळे बनता. कारण जगामध्ये हेवा आहे, जगामध्ये लोभ आहे, पण ज्यास पवित्र आत्मा तुमच्यामधून येतो, तुमच्यामधून लोभ, तुमच्यामधून हेवा, तुमच्यामधून तुझं माझं काय होतं? निघून जातं. पुढे वाचूया. आणि ते आपापली मालमत्ता व आपापले जिन्नस विकून जशी जशी प्रत्येकाला गरज लागे तसे तसे सर्वांस वाटून देत असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेसाठी त्यांनी आपली काय विकली? मालमत्ता. प्लीज बोला, काय विकली? मालमत्ता विकली. लोभ राहिला का? नाही. माझं राहिलं का? नाही. पवित्र आत्मा येतो ना, तुम्ही निराळे बनून जाता. तुम्ही कसे बनता? निराळे बनता. म्हणून देवाची इच्छा आहे का या पृथ्वीमध्ये माझ्या लोकांची ओळख निराळीच पाहिजे. माझे लोक या जगाच्या लोकांमध्ये वेगळे दिसलेच पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो म्हणतो तुम्ही या पृथ्वीवर आहात, पण तुम्ही उपरी आणि प्रवासी आहात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या जगामध्ये असून पण जगासारखं व्हायचं नाही, तो पवित्र आत्मा घेऊन आम्हाला निराळा व्यक्ती बनायचंय देवाच्या महिमेसाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? प्लीज बोला, समजतंय? येस. आम्हाला निराळा व्यक्ती बनायचा आहे, आम्हाला आध्यात्मिक व्यक्ती बनायचं आहे, पण त्यासाठी पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. कारण वचन तुमच्यामध्ये असेल, प्रार्थना तुमच्यामध्ये असेल, उपवास तुमच्यामध्ये असेल, ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टी जास्त दिसतील आणि देहाचं वर्चस्व तुमच्यामध्ये कमी दिसतं. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पवित्र आत्मा नसेल, तुम्ही तत्परच नसणार, तर मग कधी आजार आहेत, कधी संकट आहेत, कधी फॅमिली क्लॅश आहेत, कधी बिझनेसमध्ये गडबड आहे, कधी अकस्मात ऍक्सिडेंट आहेत, काही ना काही त्रास येत राहणार. पण जर तुम्ही देवामध्ये असताल, तुम्ही स्थिर आणि तत्पर असताल, आत्म्यात परमेश्वर तुम्हाला बलवान करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राच्या पत्रात तो काय म्हणतो? तुमचा शत्रू सैतान गर्जना सिंहासारखं तुम्हाला काय करतोय? शोधत फिरत आहे. असं लिहिलंय, सावध असा. कसे असा? सावध असा. मग सावध म्हणजे काय? हातात लाकडं घ्यायचे का? नाही. सावध असा कशामध्ये? सावध असा आत्म्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशामध्ये? आत्म्यामध्ये. काय शब्द वापरला? सावध असा. तुमचा शत्रू सैतान गर्जना सिंहासारखं तुम्हाला काय करतो? शोधत फिरत मग आहे. सावध राहायचं. मग कसं राहायचं? आत्म्यामध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, सहभागितेमध्ये, उपवासामध्ये आम्हाला सावध असायचं. एकूण आम्ही असं आत्म्यात बलवान असतो, सैतानाचं आक्रमण आमच्यावर जास्त वेळ प्रभू गाजू शकत नाही. प्रत्येक संकट येईल, पण प्रत्येकाचं रूपांतर देवाच्या महिमेसाठी प्रभू साक्षीमध्ये करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? येस. प्लीज बोला, कळतंय? आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण पवित्र आत्मा येईल, स्थिरपणा येतो आणि तत्परपणा येतो. मग कोणाला म्हणावं नाही लागत कशाला बस, प्रार्थनेला बस. भीती नाही वाटणार. एक प्रेम असतं देवाच्या प्रती, का बाबा ते ऑटोमॅटिक प्रेम मला आकर्षित करतं का सगळं सोडावं आणि तुझ्या पायापाशी बसावं, Yes. सगळं सोडावं आणि तुझ्याबद्दल बोलत बसावं, सगळं सोडावं आणि तुझ्याबद्दल काहीतरी नेटवर, पुस्तकावर, जिथे कुठे अशी लोक मला भेटतील देवाबद्दल सांगतील, त्यामध्ये माझा रस वाढत जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? येस. पवित्र आत्मा येतो ना, तुम्ही बुक्स खरेदी करणार. काय खरेदी करणार? पुस्तक. पुस्तक. कोणते पुस्तक? ज्याच्यामधून तुमची आध्यात्मिक वाढ होणार. तुम्ही असे सीडी शोधणार, तुम्ही नेटवर दुसरं काही सर्च नाही करणार, तुम्ही युट्यूबवर प्रभूचे संदेश शोधणार. असं कोणतरी वेगळं प्रगतीकडे मला भेटतं का, अजून वचन मला भेटतं का, जेणेकरून मी आत्म्यात अजून स्ट्रॉंग होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य पण एवढे म्हणजे स्ट्रॉंग नव्हते, पण पवित्र आत्मा मिळाल्यानंतर हे लोक निराळे झाले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे त्यांचं जीवन आपण वाचूया कसं होतं या ठिकाणी. आपण 4 अध्याय 13 वचन वाचू. 4 अध्याय 13 वचन. शिष्यांचं लाईफ कसं होतं? तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून आणि ही अनक्षर व अशिक्षित माणसे आहेत असे लक्षात आणून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या संगती होते असे त्यांनी ओळखले. हा, लक्षपूर्वक ऐका. एक चमत्कार केला. काय केला? एक चमत्कार. पेत्र आणि कुणी? योहानाने. आणि सर्व लोक कोणाला ओळखायचे? पेत्र आणि योहानाला. पहा, सर्व लोक कोणाला ओळखायचे? पेत्राला आणि योहानाला. त्यांना माहित होतं काय माशा पकडणार आहे आणि योहान कोण आहे हे चांगल्या प्रकारे लोकांना माहित होतं. वाचूया आता पुन्हा सेम वचन. सेम. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून आणि ही अनक्षर व अशिक्षित माणसे बस. आहेत. कशी माणसं आहेत? अशिक्षित. अनक्षर आणि अशिक्षित. म्हणजे त्या लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत काय दोघं लोक?
कोण आहेत, पण ते हे पाहून आश्चर्य आहे की अरे बाबा हे तर अनक्षर लोक आहेत, यांना वाचता लिहिता येत नाही, पण या ठिकाणी एक अद्भुत चमत्कार करतात. ते कशा प्रकारे? कारण आता हे लोक निराळे झालेत, कारण यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय कसे लोक होते? अनक्षर. असं लिहिलंय हे लोक ओळखतात. म्हणजे त्या ठिकाणी जी सर्वसामान्य गर्दी ही त्यांना पाहती, अरे बाबा मी याला ओळखतो, आमच्या तिकडे राहणार आहे, आमचा असा नातेवाईक लागतो, हे अशी चर्चा चालू असेल. अरे हा सर्वसामान्य होता, पण आता हा कसं काय वेगळं काम करू लागला? कारण पवित्र आत्मा मिळाल्यामुळं आता हा व्यक्ती निराळा झाला. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? येस. प्लीज बोला समजतंय. पवित्र आत्म्याची खूप गरज आहे शेषाला. आम्हाला पण वाटतं असं नाही का आम्ही निश्चय करत नाही, करतो पण पुन्हा हरून जातो, पुन्हा वचन टच करतं, पुन्हा निश्चय करतो, पुन्हा हरून जातं. मग कळतं का प्रभू माझ्यात तुझं काही खरं नाही, कारण मी तर तसं काही चालत नाही, आपलं काही स्पिरिच्युअल लाईफ एवढं स्ट्रॉंग नाही, कारण आम्हाला कळत नाही मला गरज कसली. Praise the Lord. हालेलुया. कारण मी कसा स्ट्रॉंग होईल हे आम्हाला माहितच नसतं. आपण आपल्या हिशोबाने धडपड करतो 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 पण लक्षच लागत नाही, पण आम्हाला कळतच नाही की मला कसली आवश्यकता. म्हणजे पवित्र आत्मा आम्ही मागू, आमचं ऑटोमॅटिक लक्ष पवित्र आत्मा देवाकडे केंद्रित करणार. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? बायबल उघडलं, वाचत बसलो, लक्ष काय होऊन जातं? भटकून जातं. आपण निर्णय करतो पण नाही प्रभू आता कॉन्सन्ट्रेटली वाचणार. कसं वाचणार? लक्ष देऊन, एकदम लक्ष देऊन वाचणार, तर लक्ष भटकूच देणार नाही. पुन्हा वाचता 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 कुठंतरी पुन्हा सटकून जातो. प्रभू असं काय होतं? मी करतो प्रभू, तुला माहिती मी किती प्रार्थना करतो, तुला माहिती मी तुझ्याकडे किती रडतो का मला वाढायचंय मला वाढायचं, तेव्हा पुन्हा मी ट्रॅकच भटकून जातो. पित्या असं का होतं मला समजत नाही. कदाचित पित्या मी तुझ्या लायकीचा नाही, तुला माहिती आहे तुला पवित्र आत्मा पाहिजे, तू आपल्यापर्यंत प्रयत्न करतो, पण जस पवित्र आत्मा येईल तर तुला अशी गळ घालणार की तुझं लक्ष नाही भटकणार. तू जगाच्या पण गोष्टीमध्ये असला तिथेही तुला देवाचे वचन आठवू लागतील. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये, तुम्ही एखाद्या फंक्शन मध्ये तिथं असून पण तुम्ही त्यांच्यासारखे नसणार, तुमच्या डोक्यामध्ये प्रभूचं वचनच फिरत राहणार. Praise the Lord. हालेलुया. कारण पवित्र आत्मा तुम्हाला भटकू देत नाही. तुम्ही जिथे कुठं असता तुम्हाला आत्मा तो धरून ठेवतो. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? तीच बोला समजतंय. येस. पुष्कळ लोकांची कंडिशन अशी आहे, चर्चमध्ये येऊन त्यांचं लक्ष चर्चमध्ये लागत नाही, पुढं असतं दही गोष्टीमध्ये. पण पुष्कळ लोक आध्यात्मिक इतके स्ट्रॉंग आहेत ते जगातल्या गोष्टीत जाऊन पण त्यांचं लक्ष जगात लागत नाही, त्यांचं लक्ष सगळं प्रभूच्या वचनाकडे असतं. Praise the Lord. हालेलुया. मग काय फरक आहे त्यांच्यामध्ये? त्यांना पवित्र आत्मा मिळाला. येस. Praise the Lord. त्यांना काय मिळालं? पवित्र आत्मा. कारण पवित्र आत्मा मिळेल आमचं लाईफ बदलून जाणार, येस. दुसऱ्या गोष्टीमध्ये रस राहणारच नाही. फक्त वाचल का प्रार्थना, असा मित्र परिवार, अशी संगत की ज्याच्यामुळे मी आत्मामध्ये अजून स्ट्रॉंग होणार. Praise the Lord. समजतंय वचन? प्लीज बोला समजतंय? येस. आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. देवाचे 3 सेवकाचं नाव मी घेईल. रेव्हरंट नारायण वामन टिळक. किती लोक त्यांना ओळखतात? त्यांनी गीतं लिहिली. सर्वसामान्य माणूस होता ना, बरोबर आहे. पण मग काय झालं असं का तो व्यक्ती एकदम बदलला गेला? काय झालं असं का तो मरणासाठी पण तयार झाला, प्रत्येक गोष्ट सहन करू लागला, देवाच्या महिमेसाठीच गीत लिहू लागला? असं काय झालं त्याच्या लाईफ मध्ये? त्याला पवित्र आत्मा मिळाला. त्याला काय मिळाला? पवित्र आत्मा. म्हणजे जसं पवित्र आत्मा मिळतो ना, तुम्ही सर्वसामान्य माणूस राहत नाही, तुम्ही निराळे बनता, आणि जसं तुम्ही निराळे बनता जग तुम्हाला ओळखू लागतं. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. सर्वसामान्य माणूस काही त्याची ओळख नाही, पण जसं त्याला देवाची ओढ निगोड लागली आणि तो आत्म्यात वाढू लागला, तो निराळा मनुष्य बनला आणि आता त्याला सगळं जग ओळखू लागलं. Praise the Lord. हालेलुया. देवाचे सेवक साधू सुंदर सिंग, सर्वसामान्य माणूस, कोणती ओळख नाही, कोणता असं विशेष घराणं नाही, पण ज्या देवाची ओळख होती, पवित्र आत्मा मिळतो, सगळं जग तुम्हाला ओळखू लागतं. Praise the Lord. हालेलुया. आपण ज्या नगरमध्ये राहतो, मिशनरी कोण आहे? मिशनरी कोणती ओळख नाही, कोणतं नातं नाही, पण आपलं सर्वस्व द्यायला तयार झाले, मरायला तयार झाले. भाषा येत नव्हती, अनेक अडचणी होती, तरी पण इतका त्रास इतका संकट इथं येऊन आम्हाला ते प्रभू देऊन गेले. काय त्यांना मिळाला? पवित्र आत्मा. त्याच्याच पवित्र आत्मा मिळतो, तुमचं लक्ष बदलून जातं, तुमचं जीवन बदलून जातं, आणि एकच उद्देश असतो, फक्त देवाला महिमा मिळला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च प्रार्थना करा, देवाकडे मागा. देव स्वतः म्हणतो, जो कोणी तहानेला आहे त्यांनी मजकडे प्रार्थना करावी आणि मी त्याला जीवन पाणी देईल, आणि त्याच्या आतमधून त्यांना त्या बनून वाहू लागतील. Praise the Lord. हालेलुया. भविष्यवाद्यांना पण तो म्हणला की येणाऱ्या दिवसात माझा आत्मा लोकांना उतरणार. मग आपण देवाला म्हणलं पाहिजे की देवा तू तर शब्द दिला की माझा आत्मा उतरणार, हे परमेश्वर तो पवित्र आत्मा मला पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. ह्या बाबतीमध्ये स्वार्थी व्हा,
या बाबतीमध्ये चिकटी धारा का नाही प्रभू, मला अभिषेक पाहिजे, मला पवित्र आत्मा पाहिजे प्रभू, कारण मी एक ॲव्हरेज ख्रिस्ती विश्वासाचं जीवन जगतोय, पण एवढ्यासाठी तू मला बोलवलं नाहीये. तू म्हणतो तू राजकीय याजक गण आहे, मग ते राजकीय पण माझ्यामध्ये दिसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? कोणतं याजक पण? राजकीय याजक, साधे नाही, आपण रॉयल फॅमिली मधून आहे. कोणत्या फॅमिली मधून? रॉयल फॅमिली. पण तो रॉयल पण आपल्यामध्ये काय झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. पण त्यासाठी आम्ही स्थिर आणि तत्पर पाहिजे. स्थिर आणि काय पाहिजे? तत्पर पाहिजे, तत्पर पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रेयरला कोणाच्या घरी जातो, इमिजिएट त्या ठिकाणी जे ऍटमॉस्फिअर असतं, म्हणजे घरामध्ये पण जे तुम्ही प्रार्थने वाचनामध्ये असताना तो अभिषेक पण घरामध्ये वाहू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कदर बद्दल बोलत नाही की घराला खूप भारी कदर मारलाय. मी आध्यात्मिक ऍटमॉस्फिअर बोलतो. जे लोक प्रार्थनेत असतात, त्यांच्या घरामध्ये वचन असतं, प्रार्थना असते, ते देवाला चिटकून असतात, तिथं जात्याबरोबर देवाचा अभिषेक फ्लो होतो त्या घरामध्ये, लगेच जाणवतो प्रेझन्स ऑफ गॉड. पण पुढं सगळं चकाचक असून तिथं देवाचा उपस्थित जाणवत लगेच कळतं काय प्रेयर मध्ये समजते वचन. जस तुम्ही स्थिर आणि तत्पर होता, अभिषेक तुमच्या बाजूने बोलू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मुख उघडता आणि ज्याला आध्यात्मिक भाषा कळती त्याला लगेच कळतं देवाचा अभिषेक याच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते वचन. शिष्य पण आपल्यासारखेच होते, पण ते निराळे झाले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपण प्रार्थना करू, देवाकडे मागू, देवाच्या मागे चालण्याचा प्रयत्न करू, आम्हाला पण परमेश्वर काय देणार? पवित्र आत्मा देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते वचन. पहा, शलोमोन देवाकडे प्रार्थना केली, त्यांनी ते मंदिर बांधलं. मंदिर का बांधलं त्यांनी? कारण तिथे कोणाचा आत्मा येऊन राहावा त्या मंदिरामध्ये? देवाचा आत्मा. त्याला देवाने दर्शन दिलं होतं. कोणाला? शलोमोनाला. त्याला ज्ञान बुद्धी दिलं, पण त्याला कळलं कारण बाबा हे तर मस्त पुरतं झालं, पण इस्रायल मध्ये जर तू येऊन राहिला त्या इस्रायल विरुद्ध कोणी उभं राहू शकणार नाही. म्हणून त्यांनी देवाचं काय बांधलं? मंदिर बांधलं. आणि ते मंदिर बांधलं असं लिहिलंय की एवढं तिथं उपस्थिती देवाची आली की त्यांना हालता डुलता देखील येत नव्हतं. कारण त्यांना माहित होतं जर इथं मंदिर असेल इथं परमेश्वर येईल, आणि जर परमेश्वर इथं असतात आमच्या विरुद्ध कोणी उभं राहू शकणार नाही. आणि इस्रायल राष्ट्र एक निराळ राष्ट्र बनणार आणि सर्व जगामध्ये इस्रायल राष्ट्राची ओळख निर्माण होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? बंदीवान लोक होते इस्रायल. कसे लोक होते? बंदीवान. आपण वाचतो ना निर्गम मध्ये, गुलाम होते, गुलाम. पण असं बळकट राष्ट्र ते बनलं. का बनलं? कारण त्यांना कळलं की देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असणं खूप गरजेचं, कारण जेव्हा तो येईल आम्ही निराळे बनून जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसे बनणार? निराळे बनणार. तुमची ओळख जगामध्ये वेगळ्या प्रकारे निर्माण होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन चर्च? प्लीज बोला समजतंय. प्लीज देवाकडे मागा. हा विषय पवित्र आत्मा हा सोडतच नाही. मी म्हणतो का प्रभू आता थोडस दुसरं स्टार्ट करतो, पण फिरून परमेश्वर पुन्हा त्याच टॉपिककडे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे आम्हाला पवित्र आत्मा मिळावा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑलरेडी एक वचन माझ्याकडे तयार होतं जे देवाच्या आत्मा दिलं. रात्री पुन्हा प्रेसाठी बसलो, पुन्हा परमेश्वर इकडेच घेऊन आला, पुन्हा परत रिपीट वाचावं लागलं. का? कारण देवाची इच्छा आहे आम्हाला पवित्र आत्मा मिळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही तत्पर असू तरच पुढच्या गोष्टी होणार. जर प्रार्थनाच नाही, वचनच नाही, एक भाग पडतं म्हणून आपण करतो. कसं पडतं? भाग पडतं. घरचे फोर्स करतात, पास्टर पण खूप जोर लावतात, प्रार्थना नाही करत. भाग पडतं म्हणून करतोय. पण ज्यास पवित्र आत्मा मिळेल ना, भाग पडतं म्हणून नाही, तू देवाच्या प्रेमात पडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा की तुम्ही प्रभूच्या प्रेमात पडले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं वचन? प्लीज बोला समजतं. पवित्र आत्मा मिळाला ना, लाईफ बदलून जाईल. लाईफ काय होऊन जाईल? बदलून जाईल. तुम्हाला पण वचन येतील, तुम्हाला पण प्रार्थना येऊ लागल, तुमचं पण संदेश देऊ लागताल, तुम्ही तुमच्या पण प्रार्थना लोक बरे होऊ लागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंगला मी जास्त काही मित्रांना असं पाहायचो, ते प्रार्थना करायचे, वचन क्लेम करायचे. मला वाटतं प्रभू हार्ड बाबा, आपल्याला नाही जमणार एवढं वचन क्लेम करायला. प्रार्थनेत ते काय क्लेम करायचे? वचन. हा अध्याय मत्तय, तो अध्याय, यशाया तो अध्याय. म्हणलं प्रभू पाठांतर जास्त आहे, आपल्याला काही जमणार नाही. हो, एवढं सगळं पाठ करायचं, अध्याय इकडे तिकडे चुकलं म्हणजे झाली गडबड, त्या लोक हसतील माझ्यावर. मला या प्रकारे फील व्हायचं. किंवा ऑफिसमध्ये डिवोशन व्हायचं, तर मला माहित असायचं काल माझा टर्न आहे, मी म्हणजे एक काम करताना आपण मी चाय लेके आता, म्हणजे बाहेर जाके आता. मला वाटतं कुठं आपला नंबर येईल, आपण प्रार्थना करू, आपलं चव जाऊन जाईल. याला इतका मोठा व्हायला प्रार्थना पण येत नाही. मला वाटतं प्रभू ते कसं करतात मला येत नाही. लाजाळूपणा भरून मी तिथून कट मारायचं, पळून जायचं. पण एक इच्छा असायची, मी कसं करणार, मलाही करायचं. मी सकाळी बायबल वाचतो, संध्याकाळी ऑफिसमध्ये यूज करून विसरून पण जातो कोणत्या अध्याय वाचा. म्हणजे पवित्र आत्मा मिळतो, तू विसरणार नाही.
पवित्र आत्मा मिळणार, तुम्ही लाजणार नाही, तुमच्यावर धैर्य येणार, बोलणंच येईल आणि ते तुमच्यातून त्याचा गौरव करून घेणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी आम्ही कदा सेवकाला बघतो, आपला वाटतं तो सुपर नॅचरल नाही, तो सुपर नॅचरल नाही, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे म्हणून तो वेगळा मनुष्य आहे. तुझ्यामध्ये येईल, तू पण एक वेगळा माणूस आणि तुझी पण एक वेगळी ओळख परमेश्वर निर्माण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? पुन्हा सांगत, स्टाईल कोणाची काही नसती, आवाज कोणाचा काही नसतो, अभिषेक सगळं काही असतो. अभिषेक येईल, ऑटोमॅटिक तुम्ही जसे काही आहात ती स्टाईल बनून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आपल्या मनात ड्रॉबॅक असतात, नाही माझा आवाज बरोबर नाही माझं डेअरिंग नाही माझ्यामध्ये असं नाही, माझ्यामध्ये तसं नाही, तो किती भारी आहे, तो कसं करतो, तिथे कशा टाळ्या वाजतात. तसं काही नसतं. अभिषेक आला ना, तुम्ही जसे कसे असतात ती लोकांमध्ये ऑटोमॅटिक काय बनून जाते, स्टाईल बनून जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचा अभिषेक मिळवा. काय मिळवा? अभिषेक. आपण कम्पेअर करतो, काय करतो, तुलना करतो. तो कसं करतो म्हणलं जमणार, कारण त्या लेवलचा मी दिसत नाही. अरे बाबा आत्मा आहे, आत्मा मिळाल्यानंतर ऑटोमॅटिक लेवल वाढल्या जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय मिळाल्यानंतर? आत्मा मिळाला. आत्मा मिळाल्यानंतर ऑटोमॅटिक तुझी एक वेगळी ओळख निर्माण होऊन जाते. त्याला कॉपी करण्याच्या चक्करमध्ये जाऊ नकोस. तुझ्यामध्ये पवित्र आत्मा आला, ऑटोमॅटिक तुझी एक वेगळी स्टाईल परमेश्वर बनवून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च, आज आपण प्रार्थना करू देवाकडे. पण माझी इच्छा आहे की तुम्ही पण आत्मातून देवाला हाक मारली पाहिजे, तुम्ही पण ती भूक बाळगली पाहिजे. हे वचन तुमच्या आतमध्ये भूक निर्माण करतंय तर तुम्ही देवाकडे प्रार्थना करावी. तर प्रभू, शिष्य तर निराक्षर होते, त्यांना काही येत नव्हतं प्रभू, ते तर भित्रे होते, पळणारे होते, पण प्रभू त्यास पवित्र आत्मा मिळणार, त्यांचं लाईफ बदलल्या गेलं. प्रेज द लॉर्ड. त्यांचं लाईफ कसं झालं, बदललं गेलं. जर तुम्ही त्यांच्या डीप मध्ये स्टडी केलं, येशू ख्रिस्त पुढे चमत्कार करायला जायचा नाही, लोक घाबरायचे. कोण? शिष्य. काय त्यांना म्हणायचे येशू काही बी करतो. शिष्य काय म्हणायचे, येशू काही पण करतो. याच्यामुळे फटके खाणार. काय खाणार? फटक्या खाणार. कारण जास्त एखाद्या व्यक्तीला, जो व्यक्ती मेला आहे त्याला जीवन करणार, यांना तर माहित नाही ना खरंच होईल का नाही होणार. त्यांना वाटायचं तू तर फटके खाशीलच खाशील, तुझ्या चक्करमध्ये आम्ही पण खाणार. म्हणून ज्याचा इश्यू एखाद्या गर्दीमध्ये असायचा, काही शिष्य कट मारायचे, साईडला थांबायचे. का? काही झालं ना लगेच काय करायचं, स्टार्टिंगला असं लाईफ होतं शिष्यांचं, घाबरायचे ते. येशू बरोबर ते होते, तूच परमेश्वर आम्हाला माहितीये, पण डाऊट वाटायचं कधी कधी, होईल का नाही होणार, हा मिरेकल होईल का नाही होणार. नाही झाला, एवढे लोक आहेत बाबा. कळतंय? पवित्र आत्मा आला, मग ते बोल्ड उभे राहिले, आता घाबरत नाही शिष्य लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया, त्याचं पुढे कंटिन्यू आपण करू. 18 वचन वाचा. मग त्यांनी त्यांना बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. हा पुढं. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. हा पुढं. कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आमच्याने होत नाही. पहा, त्यांना पकडलंय आणि ते म्हणतात की पुन्हा येशूबद्दल प्रचार करायचा नाही, आणि जर प्रचार केला तर आम्ही तुम्हाला मारणार. पण त्याचं उत्तर काय? आम्हाला जे सत्य कळलंय ते बोलल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. म्हणजे एक टाइम होता का पळायचे, काय व्हायचे, पळायचे. आम्ही पाहतो बागेमध्ये सगळे कसे झाले, पळून गेले. पण एक टाइम आहे बेड आहे हातामध्ये, जेलमध्ये ठेवलंय, पण ते म्हणतात नाही सोडा किंवा नका सोडू, देवाबद्दलच आम्ही बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पवित्र आत्मा येतो, तुम्ही एक निराळी व्यक्ती बनले जाता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची इच्छा नाही की तुम्ही एक निराळी व्यक्ती बनावे. प्लीज बोला चर्च, तुम्हाला वाटत नाही की एक वेगळी ओळख, प्रार्थनामय व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती तुमची ओळख बनावी, तर प्लीज आज देवाकडे प्रार्थना करा आणि देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया, आपण प्रे करूया. थँक्यू जीसस. तर होतो प्रभू, आमच्यामध्ये स्थिरता येते प्रभू. आज आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत परमेश्वर, भरपूर एफोर्ट्स करतो माझ्या परमेश्वरा. असं नाही का मी निश्चय करत नाही, आम्ही पण म्हणतो का नाही मी प्रार्थनेमध्ये वाढणार, नाही मी उपवास करणार, मी अधिक आपलं आध्यात्मिक जीवन स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करणार, मी सहभागिता रेग्युलर करणार, मी तुझ्या वाटाचा शोध करणार. पण देवा मी पुन्हा हरून जातो प्रभू, मी पुन्हा भटकून जातो, पुन्हा माझं काम माझ्यावर हावी होऊन जातं, पुन्हा माझ्या कौटुंबाच्या गोष्टी माझ्यावर हावी होऊन जातात, पुन्हा मी वचनामध्ये प्रार्थनेमध्ये कमी पडतो प्रभू, पुन्हा मला कळतं का मी कमी पडलो, पुन्हा माझं मन निराश होतं पित्या. हे प्रभू हे किती दिवस चालणार प्रभू, मला बाहेर पडायचंय, मला बाहेर पडायचंय परमेश्वर. पवित्र आत्मा आज मला आत्म्याने भर, पवित्र आत्मा तुझी पवित्र आत्म्याची आग लागू दे, एवढा आत्म्याने मला स्पर्श कर, तर माझी प्रार्थना वाढू दे, माझं वचन वाढू दे परमेश्वर, माझे उपवास वाढू दे पित्या, माझी सहभागिता बळकट कर माझ्या परमेश्वरा, माझ्या आतमध्ये एक निराळा मनुष्य उत्पन्न कर देवा. आणि देवा तुझा गौरव हो द्या बापा. मागूया प्रत्येक जण प्रार्थना आणि विश्वास करतो, जे भुकेले ते तृप्त केले गेले पित्या.
आणि त्यांच्या प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, सहभागितेमध्ये, उपवासामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये बळकट होतील पित्या. आणि देवा तुझा गौरव होणार. सर्व आजच्या भक्तीचा गौरव मी तुला देतो लॉर्ड, आणि तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो.